ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात आमुनुशेतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. इथे 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरुणीने आपल्याच आयुष्याचा शेवट केला. लग्नानंतर सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणी किनवली पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. कैलास हरड असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव, तर चकुली बाळकृष्ण केदार असं आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित तरुणीचं नाव. ती मुरबाड तालुक्यातील दसई विभागातील पिंपळघर गावातील रहिवासी होती. 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच 1 मे 2025 रोजी तिचा विवाह शहापूर तालुक्यातील खरीवली गावातील रहिवासी कैलास हरड याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर अवघ्या 2च महिन्यांत सासरच्याने चकुलीचं जीवन नरक बनवलं होतं. पैशांसाठी तिचा छळ केला जात होता. काही दिवसांपूर्वी आरोपी चकुलीकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. तिने वडिलांकडून हे पैसे आणावेत म्हणून पतीसह तिच्या सासरच्यांकडून दबाव टाकला जात होता, पण चकुली हे पैसे आणू शकली नाही. यानंतर आरोपींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला, असा आरोप मयत चकुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. यानंतर आरोपींनी फ्लॅट घेण्यासाठी देखील चकुलीकडे 20 लाखांची मागणी केली. तू तुझ्या बाबाकडून 20 लाख घेऊन ये असं म्हणत आरोपींनी तिला मारहाण केली. या प्रकरणानंतर पीडितेने सासरच्या मंडळींना समजून सांगितलं की माझे वडील एक वडापावची गाडी चालवतात, त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतील, पण तरी सासरच्यांकडून छळ सुरू होता, अशी माहिती मृत चकुलीची आई रंजना बाळकृष्ण केदार यांनी दिली. रंजना केदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती कैलास हरड याला अटक केली. पुढील तपास किनवली पोलीस करत आहेत. लग्नानंतर अवघ्या 2च महिन्यात तरुणीने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.